जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गे भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गे भजे पाण्डुरङ्गं जय जय रघुवीर समर्थ। कार्तिक एकादशीच्या दिवशी श्रवण लाभ करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना त्यांच्या अंतःकरणातील पांडुरंगाला मनपूर्वक वंदन करते। मागच्या वेळेला आपण अन्वय आणि व्यतिरेक ही साधना कशी करायची त्याचा थोडासा अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये पाहिलेलं आहे की सुरुवातीला व्यतिरेकाची साधना करून आपल्या देहात असणारं आत्मतत्व जे आहे त्याचा शोध घ्यायचा आहे आणि एकदा आपल्या देहातल्या आत्मतत्वाचा शोध लागल्यानंतर हे असंच इतकंच सर्वांच्या हृदयामध्ये सर्वांच्या पिंडामध्ये तेच आत्मतत्व विरसत आहे हा बोध व्हायला नंतर वेळ लागत नाही। मग वेळ कशाला लागतो तर आधी आपल्यातलं आत्मतत्व शोधायला जो आहे तो वेळ लागतो आणि त्यासाठी व्यतिरेकी साधना म्हणजे हे मी नाही ते मी नाही असं करत करत आपल्या आत्मतत्वाचा शोध घ्यायचा असतो। आता देहातील आत्मतत्व कळण्यासाठी व्यतिरेकी साधना आणि जगात आनंदाने नांदण्यासाठी म्हणून अन्वयाची साधना की ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे अशी चित्ताची निश्चयात्मक अवस्था झाली की त्याला अन्वय असं म्हणतात। आता याच्या पुढचा जो भाग आहे तो अभाव व त्याचे प्रकार असे आपल्या समोर आजचा विषय आहे आणि भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातला श्लोक आपल्याला आठवतो। हा विषय ज्या वेळेला डोळ्यासमोर येतो त्यावेळेला त्या श्लोकामध्ये म्हटलंय की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंस्तज तत्वन यो तत्वदर्शिभिः की असं जे आहे त्याचा भाव नसतो म्हणजे त्याची सत्ता कधीच नसते आणि जे सत आहे त्याचा अभाव कधीच होत नाही असा त्या श्लोकाचा अर्थ आपल्या समोर आहे। आणि तत्वदर्शी जे महापुरुष आहे ज्यांनी तत्वज्ञानाचा शास्त्रशुद्ध व्यवस्थित अभ्यास केलेला आहे अशा महापुरुषांना या दोन्हीही गोष्टीचं यथार्थ ज्ञान असतं आणि ते यथार्थ ज्ञान करून घेतल्यानंतर ते भावरूप असणाऱ्या तत्वाशी म्हणजे सत्तत्वाशी पूर्णतः एकरूप होऊन राहतात आणि जीवनमुक्तीचा आनंद जो आहे तो त्यांना पूर्णपणे जीवनभर आनंदाने जगण्याची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांची होऊन जाते। मग आता हे सगळं कशासाठी आपण समजून घेतोय शास्त्र। आता अभावाचे प्रकार कशासाठी समजून घ्यायचे आहे, भाव म्हणजे काय अभाव म्हणजे काय हे सगळं कशासाठी समजून घ्यायचं आहे तर एकच आहे की आनंद हे माझं स्वरूप असताना मी सुख दुःख भोगते आहे आणि त्यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर अखंड सच्चित आनंद असणारं असं जे भावरूप तत्व आहे त्या भावरूप तत्वाशी पूर्ण भावाने ऐक्य पावल्याशिवाय मला माझ्या आनंदाने जगण्याची व्यवस्था जी आहे ती करता येणार नाही। आणि म्हणून या अभ्यासाचा जो आहे तो खटाटोप करायचा आहे। हा अभ्यास म्हणजे एक व्यवस्थित केलेली साधना आहे। तेव्हा अभ्यासेन तू कौंतेय हे सातत्याने लक्षात ठेवायचं आणि अभ्यासाचा कधीही कंटाळा करायचा नाही।
प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाच्या समोर असताना सुद्धा अर्जुनाला भगवंत म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगतात की बाबा रे, माझ्या खऱ्या तत्वाला, खऱ्या स्वरूपाला जाणायचं असेल तर अभ्यासे माझ्या स्वरूपे मिळ, की हा अभ्यास आपला कशासाठी करायचा चाललेला खटाटोप आहे, तर आपल्या स्वरूपाशी म्हणजेच भगवंताच्या स्वरूपाशी, ज्या दोन्ही स्वरूपाचं ऐक्य जिथं आहे त्या ऐक्याच्या अनुभवासाठी, त्या स्वरूपाचा शोध घेण्यासाठी म्हणून आपला हा सगळा प्रयत्न चाललेला आहे। आधीच हे लक्षात ठेवलं म्हणजे अभ्यास कशासाठी करायचा हे आधीच लक्षात असलं तर अभ्यास करण्याचा कंटाळा येणार नाही, म्हणून एवढी त्याच्यासाठी प्रस्तावना। आता संपूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये, ह्या जगामध्ये फक्त दोनच तत्व आहेत। आता ते दोन तत्व कुठले, तर एक अखंड असणारं तत्व आणि एक कधीच नसणारं तत्व। अखंड असणारं जे तत्व आहे ते भावरूप आहे आणि कधीच नसणारं जे तत्व आहे ते अभावरूप आहे। आता जे अभावरूप आहे म्हणजे मुळातच नाही, त्याचा अभ्यास कशासाठी करायचा आहे, तर आमच्या ठिकाणी अध्यास निर्माण झालेला आहे। जे भावरूप आहे ते सद्यस्थितीमध्ये आम्हाला अभावरूप वाटत आहे आणि जे मुळातच नाही ते मात्र आम्हाला भावरूपतेने पूर्णपणे सत्य आहे असं वाटत चाललेलं आहे। म्हणजे सत्याचा असत्यावर आणि असत्याचा सत्यावर असा काय आमच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तर अध्यास निर्माण झालेला आहे, भ्रम निर्माण झालेला आहे, भ्रांती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण सुरुवातीची रीत चुकली तर जसं गणिताचं उत्तर कधीही व्यवस्थित येत नाही तसं आमची मूळची जी रीत आहे या जगात वावरण्याची तीच चुकलेली असल्यामुळे आम्हाला खरं उत्तर, आनंद हे मात्र प्राप्त होत नाही। तर कधी सुखरूपाने उत्तर समोर येतात तर कधी दुःखरूपाने उत्तर आमच्या समोर जीवन जगताना येत चाललेले आहेत आणि आम्हाला जर खरं उत्तर शोधायचं असेल तर मग या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही समजून घेतल्या पाहिजेत। मग इथं आपल्या समोर आहे की या दृश्य जगताला काय आहे तर अभाव आहे आणि ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते अखंड भावरूप आहे, त्याच्या ठिकाणी अभावाचा स्पर्श सुद्धा होत नाही असं त्याची असेल असं समर्थांनी त्याची काय केलेली आहे, तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या समोर त्याची व्याख्या करून ठेवलेली आहे की हे ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे, ते कशा पद्धतीचं आहे, तर अखंड असणे हा ज्याचा स्वभाव आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात। ते अखंड भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे, एवढ्या दोन गोष्टी आपण आता या ठिकाणी लक्षात ठेवून घ्यायच्या आहेत। आता देहादी जगत असा नेहमी आपण काय करतो तर शब्द प्रयोग करतो। मग आपल्या देहाचे हे सगळे अभाव पाहिले की जगताचे सुद्धा कशा प्रकारचे अभाव आपल्याला जाणवतील ते आपल्याला लक्षात घेता येईल। तर आता आपल्या समोर आहे की प्राक अभाव, प्राक म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वीचा अभाव। आता या दृश्य जगतातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती निर्माण केलेली आहे, उत्पन्न झालेली आहे आणि म्हणून निर्मितीपूर्वी आणि उत्पन्न होण्यापूर्वी ती नसते, पण निर्मिती झाल्यावर आणि उत्पन्न झाल्यावर मात्र ती तुम्हाला आम्हाला दिसायला लागते। मग आता प्रत्येक गोष्ट तसंच तुमचा आमचा देह, देहावरून आपण काय करायचे आहे तर परीक्षा करायची आहे। जन्माला येण्यापूर्वी आपला देह नव्हता, म्हणजे जन्माला येण्यापूर्वी देहाचा अभाव होता। आता प्राक अभाव म्हणजे काय तर वस्तू निर्माण होण्यापूर्वीचा तिचा अभाव। आपले शरीर जे आहे ते जन्माला येण्यापूर्वी नव्हते, अस्तित्वात नव्हते आणि म्हणजे त्याचा काय होता तर अभाव होता। मग आता ब्रह्म नावाचं जे तत्व आहे त्याच्या ठिकाणी असा अभाव आहे का, तर त्याचं उत्तर आहे असा अभाव नाही, कारण श्रुती आपल्याला सांगते आहे सदैव सौम्य इदम अग्र आसीत, की हे संपूर्ण जग निर्माण होण्यापूर्वी, दिसायला लागण्यापूर्वी, भासमान होण्यापूर्वी सुद्धा ब्रह्म नावाचं तत्व, चैतन्य नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व आधीपासूनच होतं, आधीपासूनच आहे, अखंड ते आहे आहे आणि आहे। आणि शरीर मात्र कसं आहे तर जन्माला येण्यापूर्वी नव्हतं। दुसरं उदाहरण आपल्याला दिलं जातं ते कुंभाराच्या घरी माती खूप पडलेली असते, त्या मातीमध्ये घट निर्माण करण्यापूर्वी नसतो, मग त्या मातीतून
कुंभार जो आहे तो त्या घटाची निर्मिती करतो। मग घटाच्या निर्मितीपूर्वी तो घट अस्तित्वात नसतो, पण निर्मितीनंतर मात्र तो घट तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। आता त्याला घट हे जरी आम्ही नाव ठेवलेलं असलं तरी घटाच्या आकाराची ती मातीच त्या ठिकाणी काय असते तर आपल्याला दिसत असते, पण आपण मात्र घट आहे असं त्याला म्हणतो। मग घट हा उत्पत्तीपूर्वी नसतो, निर्माण केल्यानंतर मात्र तो तुम्हाला आम्हाला दिसायला लागतो। मग त्याला प्राक अभाव असं म्हटलेलं आहे। तुमचं आमचं शरीर जे आहे ते जन्मापूर्वी मुळीच नव्हतं, जन्मानंतर मात्र ते काय झालेलं आहे तर भासमान व्हायला लागलेलं आहे। पण या देहात असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य मी आहे असा जो आपला अभ्यास चाललेला आहे ते चैतन्य मात्र देह निर्माण होण्यापूर्वी सुद्धा होतं, देह निर्माण झालेला आहे तरी सुद्धा सद्यस्थितीमध्ये ते चैतन्य आहे। म्हणून आमच्या सर्व इंद्रियांची काय चाललेली आहे तर हालचाल चाललेली आहे, आणि हा देह ज्या वेळेला नाहीसा होईल त्याही वेळेला ते चैतन्य तेवढं तितकं आणि तसंच अखंड राहणार आहे, आणि असं अखंड राहणारं जे चैतन्य आहे ते मी आहे। आता हा अभ्यास कशासाठी तर त्या चैतन्याच्या ठिकाणीच आपलं पूर्ण निश्चयात्मक बुद्धी झाल्यानंतर ते चैतन्यच मी आहे असं लक्षात घेतल्यानंतर चैतन्य जे आहे ते अजर आणि अमर असल्यामुळे जीवाच्या ठिकाणी जी मृत्यूची भीती कायमची चिकटलेली आहे ती मृत्यूची भीती जी आहे ती चैतन्याचा शोध लागल्यानंतर ते चैतन्य मीच आहे असं लक्षात आल्यानंतर पूर्णपणे निघून जाते। आता जे सोहम साधना करतात, ज्यांनी सोहम साधना स्वीकारलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये ती सोहम साधना चाललेली आहे। आता सोहम म्हणजे काय आहे तर वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने असणारे जे ब्रह्मचैतन्य आहे तेच मी आहे असा जो आपला अभ्यास चाललेला आहे ते ब्रह्मचैतन्य अजर आणि अमर आहे हे जर माझ्या कायमचं लक्षात असेल तर मृत्यूची मला भीती वाटणार नाही, आणि ती साधना करूनही जर मला मृत्यूची भीती आतमध्ये वाटत चाललेली असेल तर साधना जशी करायला पाहिजे तशी चाललेली नाही। सोहमचं उच्चारण चाललेलं आहे, जप चाललेला आहे, पण न समजता ते चाललेलं आहे असं समजायला अजिबात हरकत नाही। दुसरा जो अभाव सांगितलेला आहे त्याला प्रध्वंसा भाव असं म्हटलेलं आहे। आता वस्तू पूर्णतः नष्ट झाल्यावर तिचा परत त्या ठिकाणी काय निर्माण होतो तर अभावच निर्माण होतो। आता आपल्या शरीराच्या ठिकाणी अभाव कसा निर्माण होतो, आपण प्रवासाला चाललेले आहोत आणि गाडीला अचानक ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंट मध्ये कितीतरी शरीरं गेलेली दिसतात, ते अचानक त्या ठिकाणी ऍक्सिडेंटमुळे गेलेली दिसतात, त्यावेळेला त्या शरीराचा त्या ठिकाणी काय झालेला आहे परत तर अभाव झालेला आहे। आणि ब्रह्मवस्तू मात्र अशी कधीही कोणाकडूनही केव्हाही नष्ट होत नाही। शरीर जे आहे किंवा एखादी निर्माण केलेली जी वस्तू आहे ती नष्ट होऊ शकते, परंतु ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, ते अग्नीने जळू शकत नाही, ते कुठल्याही शस्त्राने त्याला छेद जाऊ शकत नाही, त्यामुळे जातं ते शरीर त्या ठिकाणी जातं, परंतु ब्रह्म जे आहे ते मात्र अखंड असतं। आता जे शरीर अचानक ह्या पद्धतीने ऍक्सिडेंटने निघून जातं त्या ठिकाणी त्या शरीराचा अभाव होतो, आणि शरीराचा अभाव झाल्यानंतरही ते शरीर जर तुम्हाला आम्हाला परत दिसायला लागलं, एक तर परत तसंच ते शरीर परत कधीही कुठेही आम्हाला दिसत नाही, पण जर दिसायला लागलं तर ज्या शरीरावर अत्यंतिक आम्ही आधी प्रेम करत होतो ते शरीर ह्या पद्धतीने परत जर आम्हाला दिसायला लागलं, त्याचा प्रध्वंसा भाव झाल्यानंतरही दिसायला लागलं तर त्या शरीराला भूत म्हणून आम्ही काय करतो तर त्याच्यापासून दूर पळून जातो। मग अशा प्रकारचा जो विनाश आहे त्याला काय म्हटलेलं आहे प्रध्वंसा भाव। परत घटाचं उदाहरण घेऊया की निर्माण झालेल्या घटावर जर नकळत कोणीतरी एखाद्या मुसळीचा प्रहार केला तर तो घट सुद्धा त्या ठिकाणी काय होऊन जातो तो मोडून पडतो, म्हणजे त्या घटाचा अभाव त्या ठिकाणी होऊन जातो। पण असा अभाव जो आहे तो ब्रह्माच्या ठिकाणी अजिबात नाही। ब्रह्माला कोणीही तोडू शकत नाही, ब्रह्माला कोणीही
फाडू शकत नाही, ब्रह्माला कोणीही छेद देऊ शकत नाही। आणि असं जे ब्रह्मचैतन्य आहे, असं जे कूटस्थ चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, ते आपलं स्वरूप आहे असं सातत्याने शास्त्र आपल्याला समजून सांगत आहे। मग हे आत्मतत्व जे आहे ते कसं आहे तर अविनाशी आहे, आणि शरीर जे तुमचं आमचं आहे ते कसं आहे तर विनाशी आहे। आत्मतत्व नित्य आहे आणि शरीर जे आहे ते अनित्य आहे। आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सांगण्यात येतं की नित्यानित्य विवेक करावा, की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे। अनित्याचा मागोवा घेत घेत आम्ही सुखाचा शोध घेत राहिलो तर त्यापासून आम्हाला नित्य सुख कधीही प्राप्त होऊ शकत नाही। पण नित्य असणारा जो भगवंत आहे, नित्य असणारं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचा शोध लागल्यावर आणि त्याला नित्य अंतःकरणामध्ये बुद्धीच्या साह्याने धरून ठेवल्यानंतर, चित्ताच्या साह्याने ते धारण करून ठेवल्यानंतर मात्र भीती जी आहे दुसऱ्याकडून नाश होण्याची, ती सुद्धा आमची काय होऊन जाते तर निघून जाते। तिसरं जे आपल्या समोर ठेवलेलं आहे तो अन्योन्य भाव, अन्याच्या ठिकाणी अभाव। आता अन्योन्य भावामध्ये दोन वस्तू आपल्या समोर आहे। आता पुण्या मुंबई सारख्या शहरात आपण पाहतो, कुठं खरेदीला मॉलच्या ठिकाणी वगैरे जर आपण गेलेले असू तर त्या ठिकाणी कित्येक गाड्या पार्क केलेल्या दिसतात आणि आपली गाडी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथला जो चौकीदार आहे तो आपल्याला सांगतो आता या ठिकाणी पार्किंगला जागा नाही। म्हणजे काय आहे, ज्या ठिकाणी एक गाडी आधी लावलेली आहे त्या ठिकाणी आमची दुसरी गाडी आम्ही त्याच जागेवर लावू शकत नाही। म्हणजे एका जागेवर जे आहे त्याच्या जागेवर दुसरं काही आपण लावू शकत नाही। इथं आपल्या समोर उदाहरण दिलेलं आहे की ज्या ठिकाणी मोटार लावलेली आहे म्हणजे कार लावलेली आहे त्याच जागेवर नंतर आलेली बैलगाडी जी आहे ती आपण लावू शकत नाही। मग हे कसं आहे तर ह्या वस्तू सगळ्या एकदेशी आहेत, पण ब्रह्म नावाचं तत्व मात्र असं नाही, ते सर्वत्र काय आहे तर व्यापून असलेलं आहे। आपल्या शरीराच्या उदाहरणावरून आपण लक्षात ठेवून घेतो की डावा हात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उजव्या हाताचा अभाव आहे, उजवा हात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी डाव्या हाताचा अभाव आहे, उजवा डोळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी डावा डोळा नाही, डावा डोळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उजवा डोळा नाही। म्हणजे एकाच्या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी पूर्ण अभाव आहे आणि एक जे आहे ते आपल्याला भाव रूपाने जाणवत आहे। पण ब्रह्म नावाचं तत्व मात्र कसं आहे तर सर्वेंद्रियानी, असं आपल्या समोर त्याचं वर्णन आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे। एकाच वेळी ते डाव्या डोळ्यात, उजव्या डोळ्यात, डाव्या हातात, उजव्या हातात सर्वत्र सदा समत्वानी ते आत्मतत्व पूर्णपणे भरून राहिलेलं असतं। ते नाही अशी कुठली जागाच नाही, परंतु साकार झालेली वस्तू जी आहे, साकार झालेले जे अवयव आहेत ते मात्र फक्त एका जागी व्याप्त होऊ शकतात, पण त्याच्यावर दुसरं काहीही परत येऊन बसू शकत नाही। मग शरीरामध्ये एकमेव अद्वितीय असं ब्रह्मतत्व जे आहे ते मात्र पूर्ण व्यापून आहे, पण शरीराची जागी मात्र काय असू शकत नाही तर एका शरीराच्या जागी दुसरं शरीर जे आहे ते त्याच वेळेला तिथं बसू शकत नाही। व्यासपीठावरची जी खुर्ची आहे, जे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर एका वेळी एकच वक्ता, आता खुर्ची सारखं व्यासपीठ असेल तर, खूप मोठं व्यासपीठ मांडलेलं असेल तर एकाच वेळेला 3-4 वक्ते असू शकतात, पण 3-4 वक्ते एकाच वेळेला त्या व्यासपीठावर दिसले तरी एक वक्ता ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याच जागी दुसरा वक्ता त्या वेळेला तिथं बसू शकत नाही। म्हणून अन्योन्य भाव म्हणजे एक पदार्थ जेव्हा एके ठिकाणी असतो, एक व्यक्ती ज्या वेळेला एका ठिकाणी असते त्यावेळेला त्याच ठिकाणी दुसरी वस्तू किंवा दुसरी व्यक्ती जी आहे ती असू शकत नाही, कारण हे सर्व पदार्थ एकदेशी आहेत। आणि ब्रह्म मात्र कसं आहे तर सर्वम खल्विदम ब्रह्म, ते नाही अशी कुठलीही जागा नाही। वास्तविक पाहता हे शरीर जे आहे ते तुम्हाला मला ब्रह्मावर म्हणजे आत्म्यावरच भासमान होतं, ते आत्मतत्व शरीर भर व्यापून आहे, पण शरीरामध्ये मात्र जे अवयव आहेत ते एका जागी आहे तर त्या ठिकाणी दुसरं नाही, असा त्यांचा अन्योन्य भाव आहे।
तिसरं आपल्या चौथं दिलेलं आहे अत्यंत अभाव. अत्यंत अभाव, जगात जी गोष्ट असूच शकत नाही तिचा अत्यंत अभाव आहे असं म्हणतात. त्याला नेहमी उदाहरणं दिले जातात. एक सस्याचे शिंग, दुसरं वंध्या स्त्रीचा मुलगा, जी वंध्या आहे तिला मुलगा कधीच असू शकत नाही, आणि तिसरं जे आहे ते ख पुष्प म्हणजे आकाशाला लागलेलं फूल. या पद्धतीने त्याचे उदाहरण दिले जातात. अत्यंत अभाव. तसंच आपण पाहतो की ज्या ठिकाणी उजेड आहे त्या ठिकाणी अंधाराचा अत्यंत अभाव असतो, आणि ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी उजेडाचा काय आहे तर अभाव आहे. असं एकमेकाच्या सापेक्षतेने हा अत्यंत अभाव जो आहे तो त्या ठिकाणी राहू शकतो. परंतु ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते मात्र अंधार असू दे उजेड असू दे सर्वत्र सदा समानत्वाने व्यापून राहिलेलं असतं. मग आता असं जे सर्वत्र सदा समत्वाने व्यापून राहिलेलं आहे ते ब्रह्म मी आहे असं आपला काय करायचं आहे तर आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. मी नाही अशी कुठेही जागा नाही. चैतन्य रूप मी जो आहे तो सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे. त्यामुळे जितके नाम आणि रूप माझ्या अवतीभोवती मला दिसत राहतात ते नामरूपाच्या साह्याने जरी प्रत्येक गोष्ट मला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिसत असली तरी सुद्धा चैतन्य रूपाने ते सर्व माझेच रूप आहेत. ह्या पद्धतीने जर आम्ही पाहायला शिकलो तर पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. ह्या पद्धतीने सतत अभ्यास करून मनामधले राग आणि द्वेष जे आहेत एकमेकांविषयीचे ते तुम्ही आम्ही काय करू शकतो तर घालवून टाकू शकतो. आणि राग द्वेष ज्या ठिकाणी पूर्णपणे निमालेले आहेत त्या ठिकाणी ब्रह्मतत्व जे आहे ते पूर्णपणे प्रकाशित झालेलं असतं. असं सर्व संतांचा ऋषी मुनींचा अनुभव ते आपल्याला सांगून ठेवतात. आता हे जे 4 अभावाचे मापदंड आहेत म्हणजे जे काही या ठिकाणी आपल्या समोर मांडणी करून ठेवलेली आहे ती आपल्या देहासगट विश्वातील सर्व वस्तू सर्व व्यक्ती यांना आपण जर लावून पाहिली तर सगळ्या गोष्टी या 4 अभावांच्या मध्ये बसतात. पण ब्रह्म जे आहे त्याच्या ठिकाणी मात्र असा अभाव कधीही नाही. म्हणजे नसणेपणा हा ब्रह्माच्या ठिकाणी अजिबात नाही. मग ब्रह्म कसं आहे तर अखंड असणार, कायमचं असणार, सर्वत्र व्यापून असणार असं ते ब्रह्मतत्व आहे. ते आनंद घन आहे आणि असं सर्व व्याप्त असणार ब्रह्म जे आहे ते मी आहे असं जर सातत्याने अनुसंधान ठेवलं तर अभावाच्या पलीकडे जाऊन भावरूप असणाऱ्या त्या परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करून घेता येते. आता ह्याच्यावर सुद्धा शास्त्रावर तुम्ही आम्ही काय ठेवला पाहिजे तर विश्वास म्हणजे परमार्थाच्या भाषेमध्ये श्रद्धा अंतःकरणात असली पाहिजे. या ब्रह्मतत्वाचा अनुभव मला केव्हा येईल तर आपल्याला कठोपनिषद सांगतं अस्ति इति उपलब्धव्यो. ते आहेच म्हणजे ते आहे असा भाव चित्तामध्ये धारण करा. भाव बळे आकळे एरवी नाकळे. अभावाने ते कधीही आपल्या लक्षात येणार नाही पण त्याच्याविषयी भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, त्याच्या अस्तित्वावरचा विश्वास दृढ श्रद्धा जर चित्तामध्ये असेल की सद्यस्थितीत जरी मला त्याचा अनुभव नसला तरी सुद्धा ज्या अर्थी वेदांत शास्त्र, श्रुती माऊली आणि श्री गुरु मला ते ब्रह्म नावाचं तत्व निर्गुण निराकार असणारं तत्व आहे आणि ते तुझ्यातच व्यापून आहे असं सांगतात त्या अर्थी मी तेच असलो पाहिजे असा पूर्ण निसंदिग्ध असा पूर्ण श्रद्धा विश्वास धारण करून जर आम्ही ती साधना केली सोहम साधना तर आम्हाला त्या गोष्टीचा कधीतरी क्षणभर का होईना पण अनुभव श्री गुरु कृपेने नक्की येऊ शकतो. फक्त श्री गुरु वचनावर काय केलं पाहिजे तर अत्यंतिक श्रद्धा असली पाहिजे. सद्गुरु वचन तोच वेदांत असं आपल्या समोर मांडणी समर्थांनी केलेली आहे. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपल्या समोर प्रमाता प्रमाण प्रमेय या पद्धतीने इथं मांडणी केलेली आहे. आता ह्याचा अभ्यास आपल्याला कशासाठी करायचा आहे? प्रमाता म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी वास्तविक पाहता हे सगळं आम्हाला
अनुभवात असलेलं आहे, फक्त शास्त्रीय शब्द त्याचे वेगळे या ठिकाणी मांडणी केलेली आहे। आता प्रमाता म्हणजे काय आहे, तर प्रमाता म्हणजे जीव, जीवाला इथं प्रमाता म्हटलेलं आहे, जीवात्म्याला या ठिकाणी प्रमाता म्हटलेलं आहे। प्रमाण म्हणजे काय, तर प्रमाण म्हणजे ज्याच्याद्वारे आम्ही या दृश्य जगतातल्या गोष्टींचा अनुभव घेतो, अशी जी आमची इंद्रिये आहेत त्यांना प्रमाण असं म्हटलेलं आहे। आणि ह्या इंद्रियांच्या द्वारे जीवात्मा जे काही जाणू पाहतो त्याला प्रमेय असं म्हटलेलं आहे। आणि ह्या प्रमात्यानी प्रमाणाच्या साह्याने प्रमेयाला ज्या वेळेला जाणलं जातं त्यावेळेला जे जाणलं जातं त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात। आता प्रमाता म्हणजे जीवात्मा असं म्हटलं की हे आपल्याला सोपं होऊन गेलं, प्रमाण म्हटलं की ज्ञानेंद्रिय असं लक्षात घेतलं की ही भाषा एकदम सोपी होऊन गेली। आणि प्रमेय म्हणजे जे जाणावयाचं ते, जे ध्येय रूप आहे, ज्ञेय रूप आहे ते आहे असं लक्षात घेतलं की प्रमेय नावाची गोष्ट सुद्धा सोपी होऊन गेलेली आहे। त्यामुळे खूप अवघड वाटतंय असा अवघडपणा जो आपल्याकडून त्याला दिला जातो तो आधी काढून टाकायचा। हे शब्द भलेही पाठ नाही झाले तरी चालतील आपल्याला, पण एकदा लक्षात घेतलं की पुढची जी व्यवस्था आहे ती सोपी होऊन जाते। आता हे प्रमाता, प्रमाण, प्रमेय आणि प्रमाज्ञान या गोष्टी आम्हाला कशासाठी जाणायच्या आहेत, तर आता आत्मज्ञान ज्याला करून घ्यायचं आहे, स्वस्वरूपाची सिद्धी ज्याला करून घ्यायची आहे, त्याने आधी कशा पद्धतीने ते ज्ञान आमच्या ठिकाणी होऊ शकतं हे त्याला पूर्ण कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, त्याविषयीची जाण आली पाहिजे। आणि म्हणून सुरुवात कुठून केलेली आहे, तर सुरुवात आधी बाहेरचे पदार्थ तुम्हाला आम्हाला कसे प्रत्यक्ष दिसतात हे आधी समजून सांगितलेलं आहे। आता बाहेरचे पदार्थ ह्यांनी सांगितले म्हणून आम्हाला दिसतात अशातला काही भाग नाही, हे सगळं शास्त्र वाचण्याच्या आधीपासूनच आम्हाला दृश्य पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे दिसायला लागलेले आहेत, त्यांचा उपयोग करून आम्ही आमचं जीवन जगायला सुरुवात केलेली आहे। पण मग ह्या सगळ्या खटाटोपी कशासाठी, तर आत्मज्ञान करून घेताना या प्रमाणांचा त्या जीवात्म्याला किती उपयोग आहे हे त्याच्या लक्षात यावं म्हणून ह्या पद्धतीने आधी बाहेरच्या ज्ञानाची जी आहे ती रीत तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी मांडून ठेवलेली आहे। आता ज्या वस्तूचे आपल्याला ज्ञान होते त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्यापासून भिन्न असतात, जे आपल्यापासून भिन्न असतं ते जड अचेतन असतं। या पद्धतीची आपल्याला शास्त्राने काय करून ठेवलेली आहे आपल्या समोर, तर मांडणी करून ठेवलेली आहे। जे जे मी जाणते ते ते माझ्यापासून भिन्न असतं। आता नेहमी आपल्या समोर डॉक्टर काका एक वाक्य ठेवतात, जे जे माझं आहे ते ते मी नाही। आता घटद्रष्टा घटात भिन्न हा असं आपल्या समोर त्याच्यासाठी उदाहरण ठेवलेलं आहे की घट जाणणारा हा त्या घटापासून वेगळा असतो। आता घट जसा माझ्या बाहेर असतो, मी त्याला जाणते त्यावेळेला तो माझ्या बाहेर असतो, त्याप्रमाणे मी ज्या वेळेला माझं शरीर जाणते त्यावेळेला माझ्या मूळच्या स्वरूपाहून हे शरीर जे आहे ते बाहेर असतं। मी ज्या वेळेला माझ्या मनाला जाणते त्यावेळेला माझं मन सुद्धा माझ्या मूळच्या स्वरूपाहून बाहेर असतं। मग आता मनही माझ्या बाहेर आहे, शरीरही माझ्या बाहेर आहे, तर मनामध्ये चाललेले अनेक भावभावना सुद्धा माझ्यापासून कशा असणार आहे, तर नक्कीच भिन्न असणार आहेत। चैतन्याच्या सत्तेवर मनात चाललेल्या सर्व भावभावनांचा जरी आम्हाला अनुभव येत असला तरी मी मूळची जी स्वरूपानी आहे ती मात्र भावातीतम त्रिगुणरहितम आहे। ही खुणगाट जी आहे ती आपल्या मनाच्या ठिकाणी आपण अगदी व्यवस्थित बांधून घेतली पाहिजे। जेव्हा जेव्हा ब्रह्मतत्वाचा आपण अभ्यास करतो त्या त्या वेळेला ते माझ्या मूळच्या स्वरूपाचं वर्णन आहे, ह्याच पद्धतीने त्याच्याकडे आपण नीट लक्ष दिलं पाहिजे। आणि जोपर्यंत ते ब्रह्म सांगणारा ते सांगतोय या पद्धतीने माझ्यापासून ते सारखं दूर ठेवत जाईल तोपर्यंत त्याचा अनुभव घेण्याची जी काही चित्तवृत्तीला ओढ लागायला पाहिजे ती ओढ आम्हाला अजिबात लागणार नाही। आणि म्हणून जेव्हा जेव्हा ब्रह्मतत्वाचा अनुभव चाललेला निरूपण चाललेलं असतं त्या त्या वेळेला हे माझ्या मूळच्या स्वरूपाचं वर्णन आहे। ह्या पद्धतीने आतमध्ये ते आपल्यासाठी आपण ठसवून घेतलं पाहिजे।
नाथ महाराज खूप छान पद्धतीने सांगतात की आत्मतत्वाचं श्रवण चाललेलं असतं त्यावेळेला साधकाची अंतःकरण वृत्ती कशी असायला पाहिजे ते उदाहरण देतात की एखादी तरुण मुलगी त्याच्या मुलाला घेऊन जत्रेमध्ये गेलेली आहे। मूल अगदी 1-1.5 वर्षाचं आहे आणि त्या ठिकाणी हात धरून चालण्याचा त्याचा हट्ट असतो म्हणून त्याचा हात धरून आई त्याला चालवत असते। पण चालवता चालवता मध्येच त्याचं खेळण्यांकडे लक्ष जातं, दुकानाकडे लक्ष जातं आणि आईचाही हात सोडून देतं ते आणि आकर्षणाने त्या दुकानाच्या मागे निघून जातं। जेव्हा आईच्या लक्षात येतं की आपलं मूल आपल्याजवळ नाही त्यावेळेला तिच्या अंतःकरणाची जी घालमेल चाललेली असते त्या घालमेलीच्या मागे तिला फक्त एकच वाक्य ऐकायची इच्छा निर्माण झालेली असते आणि ती म्हणजे ओ बाई हा मुलगा या ठिकाणी आहे, तुमचा मुलगा या ठिकाणी आहे। हे वाक्य ऐकण्यासाठी तिचं अंतःकरण म्हणजे हरवलेलं मूल सापडलेलं आहे आणि ते ह्या तुमच्या समोर आहे हे ऐकण्यासाठी तिचं अंतःकरण जेवढं आतुर झालेलं असतं तेवढं आपल्या आत्मस्वरूपाविषयीचं निरूपण चाललेलं आहे। त्यावेळेला साधकाचं अंतःकरण जे आहे ते त्या मातेसारखं पूर्णपणे काय असायला हवं आहे तर ते शब्द टिपण्यासाठी आतमध्ये घेण्यासाठी पूर्ण ते गंभीरपणे ऐसेनी गंभीरपणे म्हणजे सखोल विचार करणारं ते वाक्य कानावर पडावं म्हणून तळमळणारं असलं पाहिजे। पण जिथं या पद्धतीने वेदांत शास्त्राचं चिंतन चाललेलं असतं त्या ठिकाणी मात्र श्रोते जे आहेत ते घड्याळाकडे पाहतात की कधी एकदा हे निरूपण संपतं। कारण काय आहे आम्ही श्रवणाला जरी आलेले असलो तरी मनामध्ये मात्र असतं की 1 तास काहीतरी छान करमणूक व्हावी। आता करमणुकीसाठी हे उद्योग चाललेले नाहीये तर आपल्या स्वरूपाची जाण येण्यासाठी चाललेले आहेत। हे जर आमच्या पूर्ण लक्षात असेल तर हे श्रवण करत असताना डुलकी येणार नाही, हे श्रवण करत असताना घड्याळाकडे लक्ष जाणार नाही किंवा हे श्रवण चाललेलं असताना आमचं मन दुसरीकडे भरकटणार नाही। म्हणून श्रोता म्हणून सुद्धा श्रवण करत असताना आमची जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे ओळखावी आणि मग आत्मतत्वाच्या श्रवणाला आम्ही या ठिकाणी बसावं। आता थोडासा जर विचार केला तर आपण ज्या वेळेला दृश्य जगतातले पदार्थ जाणतो त्यावेळेला आपल्याला काय वाटतं की हे कोणी जाणलेलं आहे, डोळ्यांनी दिसतं आणि अंतःकरणाने जाणलं जातं। मग आपल्याला वाटतं की अंतःकरणाने जाणलं, बुद्धीने जाणलं, माझ्या बुद्धीला हे समजलं। आता ह्याच्या पुढचा प्रश्न आहे की आपल्या बुद्धीला कोणामुळे समजतं, इथपर्यंत आपण कधी पोहोचतच नाही। जास्तीत जास्त काय आहे, एखादी गोष्ट ऐकल्यानंतर का हो तुम्हाला समजली का, हो आत्ता छान समजली, आत्ता माझी ट्यूब पेटली, ह्या पद्धतीने आपण बोलतो। आता ट्यूब पेटली म्हणजे काय आहे तर सांगणाऱ्याचं सांगणं आत्ता आपल्या अंतःकरणाला कळलं। मग आता हे अंतःकरणाला जे कळतं ते कोणामुळे कळतं, आता माझं अंतःकरण जे आहे ते वास्तविक पाहता 5 महाभूतांनी युक्त असल्यामुळे अपंचीकृत महाभूतांपासून निर्माण झालेलं असल्यामुळे ते सुद्धा पंचमहाभूतां इतकंच जड आहे आणि जडाला स्वतःचंही ज्ञान होत नाही आणि समोरच्याचंही ज्ञान होत नाही असा नियम आहे। या खुर्चीला ज्ञान नाही की माझ्यावर कोण बसलेलं आहे, या ग्रंथाला ज्ञान नाही की माझा कोण उपयोग करून घेत आहे, या कॅमेऱ्याला ज्ञान नाही की मी कोणाचा फोटो टिपत आहे। ह्या पद्धतीने या सगळ्या जड वस्तू आहेत। ह्या जितक्या जड वस्तू आहेत तितकंच माझं अंतःकरण सुद्धा पंचमहाभूतांनी युक्त असल्यामुळे ते सुद्धा जडच आहे। मग नुसत्या बुद्धीला कळत नाही। मग बुद्धीमध्ये कळण्याची जी व्यवस्था आहे ती कशामुळे झालेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की ह्या बुद्धीच्या आतमध्ये बोधरूप आत्मा जो आहे तो अखंड त्या ठिकाणी असतोच असतो, त्याचा कधीही अभाव होत नाही। तो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अखंड असतो आणि बोधरूप आत्मा आमच्या अंतःकरणात असल्यामुळे आमच्या 5 ज्ञानेंद्रियांना काहीतरी कळण्याची जी आहे ती पूर्णपणे व्यवस्था झालेली असते। कारण आत्म्याच्या ज्ञानशक्तीवरच
आमच्या ज्ञानेंद्रियांना, आमच्या अंतःकरणाला जाणण्याची शक्ती प्राप्त होते। ज्ञानेंद्रियांना दिसतं आणि अंतःकरणाला कळतं। मग या अंतःकरणाला कोणामुळे कळतं? तर अंतःकरणामध्ये चैतन्याचा प्रतिबिंब पूर्णपणे आभासित झालेलं असल्यामुळे त्याचा ज्ञानगुण जो आहे तोच आमच्या अंतःकरणामध्ये। आता ज्ञानगुण म्हणावं का त्याचं ज्ञान हे स्वरूप म्हणावं? तर ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे। असा ज्ञानस्वरूप आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये अखंड प्रकाशित असल्यामुळे आमच्या अंतःकरणाला कळण्याची व्यवस्था प्राप्त होते। केनोपनिषदामध्ये आपल्या समोर आहे, प्रत्येक बोधाच्या मागे तो बोधरूप आत्मा असतोच असतो। प्रतिबोध विदितम अमृतत्वाय कल्पते, की प्रत्येक बोधाच्या मागे असं ते अमृत असणारं बोधरूप असणारं तत्व अखंड आहे आणि अखंड असणारं असं जे तत्व आहे त्याच्या सत्तेवर आम्हाला कळतं। आता एवढा खटाटोप कशासाठी? तुम्हाला आम्हाला भगवंतांनी विशेषतः नरदेहात आलेल्या जीवात्म्याला बुद्धी ही काय केलेली आहे? तर बुद्धी वीण माणूस काचे, की याला बुद्धी देऊन पाठवलेलं आहे। आता ही बुद्धी भगवंतानेच दिलेली आहे। ही बुद्धी प्रकाशित करण्याचं काम सुद्धा भगवंतच करतो, पण माणसाला मात्र बुद्धी सापेक्ष अहंकार जो आहे तो फार चढून राहतो आणि हा बुद्धी सापेक्ष असणारा सूक्ष्म अहंकार जो आहे तो अशा अभ्यासाशिवाय गुरुकृपेशिवाय लय पावत नाही आणि बुद्धी सापेक्ष अहंकार पूर्णपणे गेल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही, आतमध्ये व्यापून असून सुद्धा। आता सद्यस्थितीमध्ये सुद्धा आत्मदर्शन आम्हाला झालेलं नसलं तरी आत्मा नावाचं तत्व जे आहे ते तुमच्या आमच्या शरीरभर व्यापून आहे असं शास्त्रांनी तुम्हाला आम्हाला काय केलेलं आहे तर सांगून ठेवलेलं आहे। मग आत्म्याच्या ज्ञान प्रकाशाशिवाय अंतःकरण कुठलंही कार्य करू शकत नाही जाणण्याचं। म्हणून अंतःकरण सापेक्ष बुद्धी सापेक्ष असलेला अहंकार गळून पडण्यासाठी या पद्धतीचा अभ्यास जो आहे तो तुम्ही आम्ही केला पाहिजे। कारण अंतःकरण जागे असल्याशिवाय चैतन्य आहे हे तुमच्या आमच्या लक्षात सुद्धा येत नाही। कारण दिसणाऱ्या वस्तूंकडे आमचं लक्ष लगेच जातं, ताबडतोब त्या वस्तू लक्षात येतात, पण कोणामुळे दिसतं, कोणामुळे आतमध्ये हे कळत चाललेलं आहे ह्याकडे मात्र लक्ष वेधून देण्याचं काम जे आहे ते संत आणि शास्त्र करतात। पण दृश्य वस्तू म्हणजे प्रकाशित झालेल्या वस्तू सर्वजण पाहतो, प्रकाशित झालेल्या वस्तूंचा सर्वजण उपयोग करून घेतात, उपभोगही घेतात, पण ह्याचा प्रकाशक कोण आहे ह्याचा शोध मात्र क्वचित कोणीतरी एखादा घेतो। डॉक्टर काका एक उदाहरण सांगतात की मेलेले मासे जे आहेत ते प्रवाहासोबत वाहत जातात, म्हणजे प्रकाशित झालेल्या वस्तूंचा भोग घेत घेत त्यांचं आयुष्य सरत जातं, पण जिवंत मासे जे आहेत ते मात्र प्रवाहासोबत न वाहता कधीतरी मुळाकडे वाहायचा प्रयत्न करतात, म्हणजे स्वस्वरूप शोधण्याचा प्रयत्न करतात। मग आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाश रूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आमच्या शरीराचे जेवढे घटक आहेत, मग कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे, अंतःकरण पंचक आहे, प्राण आहे, हे सगळे जे घटक आहेत ते मात्र पंचमहाभूतांपासून त्यांच्या कार्यापासून झालेले असल्यामुळे ते त्यांच्या इतकेच जड आहेत। मग जडाचा अभिमान जो वाहतो तो जडामध्येच जाऊन पडतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत राहतो, पण चेतन असणाऱ्या तत्वालाच मी आहे असं जो समजून घेतो तो मात्र जन्म मरणाच्या फेऱ्यामधून काय करतो तर पूर्णपणे सुटून जातो। आता जागृतीतले आमचे जे सगळे व्यवहार आहेत ते सगळे व्यवहार प्रमाता, प्रमाण, प्रमेय याच्या साह्याने चाललेले असतात। म्हणजे जीवात्मा, त्यानंतर ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि जाणावयाच्या दृश्य जगतातील वस्तू ह्याच्यावर तुमचा आमचा सगळा जगातला काय चाललेला आहे तर व्यवहार चाललेला आहे। आता प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी आहे, त्या पद्धतीने अनेक त्रिपुटी आपल्या समोर दिलेल्या आहेत की ज्याच्याद्वारे आमचा सगळा व्यवहार चाललेला आहे। ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान,
कर्ता कर्म क्रिया, भोगता भोग्य भोग याप्रमाणे सगळे व्यवहार आमचे या त्रिपुटीत चाललेले असतात। आणि जिथं त्रिपुटी आहे, आता दृश्य जग जाणताना ह्या त्रिपुटीचा उपयोग आहे, परंतु दृश्य जगाच्या अतीत असणारं जे आत्मतत्व आहे ते जाणताना मात्र त्रिपुटीचा लय झाला पाहिजे। ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदैची जे ज्ञान, असं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे। कारण व्यवहारातलं ज्ञान जे आहे ते ज्ञान करून घेताना या प्रमाणांच्या साह्याने प्रमात्याला प्रमेयाचं ज्ञान होतं, पण आत्मस्वरूप जाणत असताना मात्र प्रमाणांचा नाद सोडून प्रमात्याला पूर्णपणे चैतन्याशी एकरूप व्हावं लागतं। आणि म्हणून या ठिकाणी आत्मज्ञान म्हणजे कसं करून घ्यायचं त्याविषयीची आपल्या समोर माहिती ठेवलेली आहे। आता प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने जे दृश्य जगतातलं आम्हाला ज्ञान होतं त्याला जे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष होणार असं जे ज्ञान आहे ते दोन प्रकारचं सांगितलेलं आहे। एकाला अभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन जे ज्ञान होतं त्याला अभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान म्हटलेलं आहे। म्हणजे जर आम्ही काश्मीरला गेलो असू तर पहिल्यांदाच ज्या वेळेला काश्मीर पाहतो त्यावेळेला तिथल्या सृष्टी सौंदर्याचा जो आम्हाला अनुभव येतो त्याला अभिज्ञारूप, की प्रत्यक्ष जाऊन तिथं पाहिल्यानंतर पहिला जो अनुभव घेतलेला आहे त्याला अभिज्ञारूप ज्ञान असं म्हणतात। आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे फोटो सेशन होतं, ते फोटो सेशन आल्यावर त्याचं घरी आल्यावर अल्बम तयार होतो आणि तो अल्बम पाहता पाहता परत आम्ही त्या प्रत्यक्ष काश्मीर ट्रिपचा अनुभव घेतल्यासारखं परत आम्हाला जे वाटत राहतं त्याला प्रत्यभिज्ञा ज्ञान असं म्हटलेलं आहे। एक अभिज्ञारूप ज्ञान आणि दुसरं प्रत्यभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे स्मृतीने झालेलं हे तेच आहे ह्या पद्धतीने झालेलं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यभिज्ञारूप ज्ञान असं म्हणतात, की परत त्याचा आलेला अनुभव। मग आता कोणतेही ज्ञान होताना नक्की काय होते याचा विचार इथं आपल्या समोर मांडलेला आहे, पण व्यवहारामध्ये मात्र आपल्याला हे कशा पद्धतीने ज्ञान होतं ते युगपत होतं का आधी वस्तू दिसते मग आत कळते या गोष्टी आपण कधीच तपासून पाहत नाही। पदार्थ समोर पाहिला की आपल्याला वाटतं आपल्याला ज्ञान झालेलं आहे, पण पदार्थ डोळ्याने दिसतो, त्या पदार्थांपर्यंत अंतःकरण वृत्ती जर त्याच्या बरोबरीने बाहेर पडून तिथपर्यंत पडली आणि अंतःकरण वृत्ती जर त्या पदार्थ रूप झाली तरच तुम्हाला आम्हाला आतमध्ये कळणं नावाची जी गोष्ट आहे ती होऊ शकते। जर अंतःकरण वृत्ती दुसरीकडे असेल आणि डोळ्याने मात्र त्या पदार्थापर्यंत डोळ्यातली प्रकाश जो आहे तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे, परंतु अंतःकरण वृत्ती जर तिथपर्यंत पोहोचलेली नसेल तर कळण्याचा जो भाग आहे तो मात्र आतमध्ये होत नाही। त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे की नळाला पाणी आलेलं असताना जेव्हा आपण घागर त्या ठिकाणी ठेवतो, आता घागर पाण्याने भरते पण अंतःकरण वृत्ती जर आपली दुसऱ्या विचारात गुंतलेली असेल तर ते पाणी वाहून चाललेलं आहे हेही आपल्या लक्षात येत नाही। दुसरं दुधाचं कायमचं उदाहरण आपल्या समोर आहे की डोळ्या देखत देखत दूध उतू जातं, म्हणजे नेमकं काय होतं की डोळे त्या दुधावर रोखलेले असतात, पण अंतःकरण वृत्ती जर आमची त्या ठिकाणी नसेल, ती इकडं तिकडं कुठंतरी गेलेली असेल तर मात्र आमच्या डोळ्या देखत देखत ते दूध उतू जातं आणि त्यानंतर जे व्हायचं ते घरात होतं, असं गमतीने नेहमी डॉक्टर काका आपल्याला सांगतात। मग प्रत्यक्ष ज्ञान होताना कुठली प्रक्रिया घडते तर त्या दोन्हीही गोष्टी ज्या वेळेला एक देश स्थित म्हणजे त्या जे प्रमेय जे जाणायचं आहे त्याच्या ठिकाणी डोळ्याच्या माध्यमातूनही चिदाभास बाहेर पडतो आणि अंतःकरण वृत्ती सुद्धा आमची तिथपर्यंत पोहोचते, त्यावेळेला त्या पदार्थाचं आतमध्ये दिसणं आणि कळणं या दोन्ही गोष्टी एकदम त्या ठिकाणी होऊन जातात। मग एखादा पदार्थ जर आपल्याला जाणावायचा असेल तर नुसता बाहेरचा प्रकाश पुरेसा नाही तर त्याच्या जोडीला अंतःकरण वृत्ती चिदाभासासह त्या पदार्थापर्यंत पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे। हे सगळं समजून सांगताना थोडंसं अवघड होतंय,
मला पण ऐकणाऱ्याला पण ते अवघड वाटत असेल, पण एकदा लक्षातच घ्यायचंय की आत्मज्ञानाची प्रक्रिया कशी करायची आहे, त्याच्यासाठी बाहेरचा पदार्थ दिसत असताना काय होतं ते आपण काय करतो आहोत तर समजून घेतो आहोत. अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर पडते व त्या पदार्थापर्यंत पोहोचते. अशा दोन्ही गोष्टी झाल्यानंतर काय झालेलं असतं तर तो पदार्थ दिसलेला पदार्थ आतमध्ये कळतो सुद्धा. पण अंतःकरण वृत्ती नसेल तर पदार्थ नुसताच दिसतो. व्यवहारात आपल्याला उदाहरण आहे की रस्त्याने आपण चाललेले असू, एखादी ओळखीची व्यक्ती डोळ्याने आपल्याला दिसत असते आणि ती निघून जाते, आपण दुसऱ्या कुठल्या तरी विचारात असतो, त्यावेळेला नंतर ती व्यक्ती फोन करून सांगते की तुमचं माझ्याकडे लक्षच नव्हतं, पण प्रत्यक्ष एकमेकांकडे आपण पाहिलं सुद्धा पण तुम्ही मला ओळखलं नाही. हे न ओळखण्याचं कारण काय आहे तर डोळ्यांनी ती आपल्याला दिसलेली आहे, परंतु अंतःकरण वृत्ती तिच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे ती कोण आहे हे मात्र आतमध्ये आपल्याला कळलेलं नाही. या पद्धतीने बाहेरचे पदार्थ आपल्याला ज्या वेळेला आतमध्ये कळतात त्यावेळेला त्या ठिकाणी काय होतं. विचारसागर रहस्य नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये छान आकृती काढून दाखवलेली आहे की प्रमात्याला प्रमेयाचं ज्ञान होताना काय काय होतं. तर त्या ठिकाणी काय आहे की प्रमाता जो आहे त्याच्या ठिकाणची अंतःकरण वृत्ती, त्यानंतर प्रमाणाच्या द्वारे बाहेर पडलेला चिदाभास, त्यानंतर प्राणाची ऊर्जा, या सगळ्या गोष्टीसह ज्या वेळेला त्या पदार्थांपर्यंत आमचं अंतःकरण पोचतं त्यावेळेला डोळ्याला दिसतं आणि अंतःकरणाला कळतं. आणि असं दिसणं आणि कळणं जे आहे ते झाल्यानंतर त्या दृश्य पदार्थाचं तुम्हाला आम्हाला काय होतं तर ज्ञान होतं. आता ज्या वेळेला अंधार होतो त्यावेळेला त्या अंधाराचं प्रकाशन सुद्धा आमच्या आतमध्ये कोण करतं हो. आता अंधार केव्हा होतो ज्या वेळेला बाहेर उजेड नसतो, त्यावेळेला त्या जागी काय होऊन जातो अंधार होऊन जातो. मग आता अंधार झालेला आहे ह्याचं प्रकाशन आतमध्ये आत्म्याच्या सत्तेवरच होतं. मग अंधाराचं प्रकाशन कोण करतं तर अंधाराचं प्रकाशन आत्मा नावाचं तत्वच करत असतं. याच पद्धतीने सर्व दृश्य पदार्थांचं प्रकाशन जे आहे ते आत्म्याच्या सत्तेवरच होतं. प्रमाणांच्या द्वारे तिथपर्यंत अंतःकरण वृत्ती पोहोचल्यावर त्या पदार्थाचं तुम्हाला आम्हाला ज्ञान होतं आणि ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात. आता परत चारी शब्द आपण समोर आणूया. प्रमाताला प्रमाणाच्या साह्याने प्रमेयाचं प्रमाज्ञान होतं. या पद्धतीने ते वाक्य आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे जीवात्म्याला ज्ञानेंद्रियांच्या साह्याने समोर असलेल्या पदार्थाचं ज्ञान होतं. या पद्धतीने ते सोप्या भाषेत करून घ्यायचं. आता व्यवहारामध्ये काय आहे की 9 प्रमाणं सांगितलेली आहेत. व्यवहारामध्ये आम्हाला जे ज्ञान होतं ते 9 प्रमाणांनी होतं. या 9 प्रमाणांच्या द्वारे आत्मज्ञान मात्र होत नाही. व्यवहारात ज्या प्रमाणांच्या साह्याने म्हणजे ज्या इंद्रियांच्या साह्याने तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष पदार्थाचं ज्ञान होतं त्या पद्धतीने आत्मज्ञान मात्र अजिबात होऊ शकत नाही. आता हे 9 प्रमाण आपल्या समोर या ठिकाणी दिलेले आहे की ज्ञानाचा मुख्य आधाराला प्रमाण असं म्हणतात. प्रमाण शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. आता प्रमाणापासून जे ज्ञान आपल्याला होतं त्या ज्ञानाला आपण काय म्हणतो तर प्रमाज्ञान असं म्हणतो. आता एक पहिलं आपल्या समोर दिलेलं आहे ते प्रत्यक्ष प्रमाण. आता प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये. या 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने तुम्हाला आम्हाला दृश्य जगतातलं ज्ञान होतं. डोळ्याच्या साह्याने रूप दिसतं, कानाच्या साह्याने शब्द ऐकू येतात, नाकाच्या साह्याने सुगंधाचं किंवा दुर्गंधाचं म्हणजे गंधाचं ज्ञान होतं, त्यानंतर त्वचेच्या साह्याने स्पर्श ज्ञान होतं. या पद्धतीने 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने आपल्याला दृश्य जगतातल्या वस्तूंचं प्रत्यक्ष ज्ञान होतं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणांनी ज्ञान होतं. परंतु ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने ही मुळातच भगवंतानी बहिर्मुख करून ठेवलेली आहे.
परांची खाणी व्यतृणच स्वयंभू असं आपल्या समोर मांडणी केलेली आहे की ही कशी आहे तर मुळातच बहिर्मुख आहे आणि बहिर्मुख असलेली ही जी इंद्रिय आहे ते बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करून देण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोगात आणता येतात पण या 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने आपल्याला आत्मज्ञान मात्र होऊ शकत नाही। आता का होऊ शकत नाही? आत्माराम मध्ये आपल्या समोर छान समर्थांनी मांडणी केलेली आहे की 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने त्याचा घोट घेता येत नाही म्हणजे त्याचा अनुभव येणे शक्य नाही। आता हे 5 प्रमाणांनी का होत नाही? आता डोळ्याच्या साह्याने आपल्याला रूप दिसतं। आता आत्मा कसा आहे असं सांगितलेलं आहे, आत्मा अरूप आहे, तो निरवयव आहे, तो अरूप आहे आणि म्हणून ह्या डोळा या प्रमाणाने म्हणजे डोळा या इंद्रियाने आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान कदापिही होणे शक्य नाही। पण या डोळ्याला मात्र आत्म्याच्या सत्तेशिवाय बाहेरच्या रूपाचं ज्ञान होऊ शकत नाही पण डोळ्यांनी आत्मज्ञान मात्र होऊ शकत नाही, डोळ्यांनी आत्मा मात्र आम्ही पाहू शकत नाही। आता हे समजून घेतल्यानंतर डोळ्याने त्याला पाहण्याची धडपड जी आमची चाललेली असते ती थांबली जाऊ शकते। हे माहित नसेल तर ध्यानाला बसलं की काहीतरी दिसावं, काहीतरी सुगंध यावा, काहीतरी आकाशवाणीवरचे शब्द कानावर पडावेत असं तुम्हाला आम्हाला सुरुवातीपासूनच वाटायला लागतं आणि मग प्रत्यक्षात ध्यान करण्यासाठी जी चित्ताची एकाग्रता पाहिजे ती मात्र असा काहीतरी अनुभव आम्हाला येत राहावा असं वाटल्यामुळे अंतःकरणामध्ये व्यग्रता मात्र निर्माण करून देते आणि अस्सल ध्यान ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते ध्यान मात्र आम्हाला लावता येत नाही। आणि म्हणून काय समजून घ्यायचं आहे की डोळ्याला आत्म्याच्या सत्तेवर रूपाचं ज्ञान होतं पण अरूप असलेला आत्मा मात्र या डोळ्याला कदापिही दिसणं शक्य नाही। मग आता एकदा हे लक्षात आल्यानंतर डोळ्यांनी त्याला पाहण्याची जी खटपट आहे ती आमची थांबून जाते, अंतःकरण वृत्ती त्यामुळे शांत होऊन जाते। हा त्याचा महत्वाचा काय आहे तर भाग आहे। आता ह्याच पद्धतीने कानाला शब्द ऐकू येतात, कशाच्या सत्तेवर ऐकू येतात तर आत्म्याच्या सत्तेवर जीवाला कान या इंद्रियांच्या द्वारे शब्द ऐकू येतात पण ब्रह्म नावाचं तत्व शब्दातीत असल्यामुळे कानाच्या द्वारे त्याचा अनुभव येणार नाही म्हणजे नुसत्या शब्दज्ञानाने। आता काका एक वाक्य आपल्या समोर ठेवतात, बुद्धीशिवाय शब्दज्ञान होत नाही पण नुसत्या बुद्धीला आणि नुसत्या शब्दज्ञानाला प्रत्यक्ष आत्मतत्वाचा अनुभव सुद्धा येऊ शकत नाही। कारण काय आहे तर बुद्धीचा सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे लयच व्हावा लागतो किंवा बुद्धी जी आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे निवृत्तच व्हावी लागते, त्यावेळेला त्या परमानंदाचा अनुभव येऊ शकतो। आणि म्हणून आता नाकानी सुगंध किंवा दुर्गंध, आता जे जे सावयव रूप आहे, आता फुलांना परागकण असतात आणि म्हणून त्याचा सुगंध येतो आणि ते सडल्यानंतर त्यातूनच परत दुर्गंधही निर्माण होतो पण असं सावयव रूप ब्रह्म नावाचं तत्व अजिबात नाही म्हणून ब्रह्माचा असा सुगंधाच्या रूपाने अनुभव येणे कदापिही शक्य नाही। मग ध्यानाला बसल्यावर काही जणांना असे सुगंधाचे अनुभव येतात, त्याचं काय आहे? त्याचं काय आहे तर आपण मागच्याही वेळेला पाहिलं की थोडीशी शबासकी दिल्यासारखं, एक त्या परमेश्वराकडनं आम्हाला प्रोत्साहन दिल्यासारखं हे सगळे अनुभव असतात पण त्याच्यामध्ये जर आम्ही अडकून पडलो तर अस्सल असणाऱ्या आत्मानुभवाच्या साक्षात्काराला मात्र आम्ही मुकून जातो आणि म्हणून असल्या ज्या गोष्टी आहेत त्या ताबडतोब बाजूला सारणे हे काय आहे तर अत्यंत गरजेचं आहे। मग आता डोळ्यांनी त्याचा ते अरूप असल्यामुळे डोळ्यांनी त्याचा अनुभव येणार नाही, ते शब्दातीत असल्यामुळे नुसतं शब्दज्ञानात अडकून त्याचा अनुभव येणार नाही, ते निरवयव असल्यामुळे सुगंधाच्या द्वारे त्याचा अनुभव येणं शक्य नाही। त्यानंतर त्वचा सुद्धा कशी, आता शरीराला आमच्या त्वचा आहे
कारण शरीर सावयव रूप आहे. मग आता ते तर निरवयव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी त्वचा वगैरे नावाची कुठलीच गोष्ट नाही, ते अशरीरी आहे. म्हणून स्पर्शाने सुद्धा ते कळणे अजिबात शक्य नाही. आता त्वचेला स्पर्श ज्ञान होतं, मग आता अशा स्पर्शाने सुद्धा त्याचा अनुभव येणे शक्य नाही, कारण ते अस्पर्श आहे. आपल्या समोर उपनिषदांनी मांडणी केलेली आहे की ते तत्व कसं आहे. मांडुक्य कारिकेमध्ये सांगितलेलं आहे की ते अस्पर्श आहे. त्याला कुठल्याही गोष्टीचा स्पर्श कधीही होऊ शकत नाही आणि ते सर्वांमध्ये व्यापून असलं तरी त्याला या सर्व गोष्टींचा स्पर्शाचा अजिबात अनुभव असू शकत नाही. स्पर्शाचा अनुभव आम्हाला त्याच्या सत्तेवर येतो, पण ते मात्र अस्पर्श आहे. आता सुरुवातीला अशा कोलांट्या एवढ्या वाटतात की हा काय शब्दांचा खेळ चाललेला आहे, पण बोलता बोलता जाणीव जाते. समर्थ म्हणतात की असं बोलता बोलताच कधीतरी ते काय होऊन जातं तर कळून जातं. आणि म्हणून ते ऐकण्याचा तुम्ही आम्ही काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर शब्द, शब्दांच्या नुसत्या साह्याने कळणार नाही. शब्द हे सुद्धा एक प्रमाण आहे असं व्यवहारात आपण पाहतो. काही जणांच्या शब्दांवर विश्वास ठेवला की आपल्याला काही गोष्टींचं लगेच ज्ञान होतं. आता आपण पाहतो की अमेरिकेत वगैरे काही जणांची मुलं गेलेली असतात आणि तिकडच त्यांचे बाळणपण वगैरे सुद्धा होतात. मग त्या ठिकाणाहून त्यांचा फोन येतो आपल्याला की अमक्या अमक्या दिवशी इतक्या वाजता काय झालेलं आहे तर मला मुलगा झालेला आहे, मला मुलगी झालेली आहे. आता त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष डोळ्याने ते काही पाहिलेलं नाही, पण ते आपल्याच पोटचे मुलं असल्यामुळे त्यांच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण लगेच इकडे काय करतो, पेढे तरी वाटतो सगळ्यांना की मला नातू झाला म्हणून, किंवा बर्फी तरी वाटतो मला नात झाली म्हणून. मग आता हे कशा व्यवहारात असा शब्दांच्या साह्याने व्यवहार होऊ शकतो, पण परब्रह्माच्या ठिकाणी मात्र हे शब्द काय होत नाही तर पोहोचू शकत नाही. डोळे, कान, नाक, शब्द आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिये, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हटलेलं आहे. व्यवहारामध्ये ह्याच्या साह्याने दृश्य जगताचा अनुभव जीवाला घेता येऊ शकतो, पण ब्रह्मानुभवासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होऊ शकत नाही. पण ब्रह्मानुभव घेण्यासाठी म्हणून आम्हाला चित्ताच्या एकाग्रतेसाठी म्हणून या अवयवांचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेता येऊ शकतो आणि ते संतांनी आपल्या अभंगाच्या द्वारे आपल्या समोर लिहून ठेवलेलं आहे. आता डोळ्याच्या द्वारे आपण रूप पाहू शकतो, तर चित्ताची एकाग्रता होण्यासाठी अनेक रूपांमध्ये अडकलेली आपली अंतःकरण वृत्ती आधी एका विठ्ठलावर स्थिर करावी, म्हणजे फक्त विठ्ठलाचंच रूप पाहावं. तुम्ही घाओ डोळे सुख पहा विठोबाचे मुख. त्या डोळ्यांचा उपयोग भक्तिशास्त्रामध्ये कसा करून ठेवलेला आहे. मग तुकाराम महाराजांनी म्हणजे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की अनेक नाम रूपांमध्ये अडकलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती आधी सगुण साकार असणाऱ्या त्या विठ्ठलाच्या रूपावर पूर्णपणे केंद्रित करा. त्याचंच मुख पाहण्याचा प्रयत्न करा. तो सावळा सुंदर आहे, मनोहर आहे, या पद्धतीने त्याचं वर्णन करून अंतःकरण वृत्ती इतर रूपातून हटवण्यासाठी सगुण साकार असणाऱ्या ब्रह्मरूपच असणाऱ्या त्या विठ्ठलावर तुम्ही आम्ही केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे इतर रूपामध्ये अडकलेली अंतःकरण वृत्ती सुटून एका रूपावर पूर्णपणे स्थिर होईल आणि मग एकाकडून एकमेव असणाऱ्या अद्वितीय तत्वाकडे जायला ती अंतःकरण वृत्ती काय होऊन जाते तर अजून सोपी होऊन जाते. त्यानंतर तुम्ही ऐका हो कान. कोणाचे गुणगान ऐका. आता कानांना शब्द ऐकू येणारच आहे. मग आता ते जर ऐकायचे असतील तर कोणाचे गुणगान ऐका म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे तर विठ्ठलाचे गुणगान ऐका, त्याची कीर्ती ऐका. कानाचं भूषण तेच आहे की भगवंताची कीर्ती सतत या कानांनी ऐकत राहावी. शब्दांचं भूषण, वाणीचं भूषण तेच आहे की भगवंताची स्तुती, भगवंताची कीर्ती माझ्या वाणीतून सतत होत राहावी. हे आमच्या वाणीचं भूषण आहे. मग आता हे सगळे इंद्रिय जे दृश्य पदार्थांचं आम्हाला ज्ञान करून देतात त्यांनाच भक्ती मार्गामध्ये भगवंताकडे लावून आम्हाला भक्ती सुद्धा सुलभ पद्धतीने करता येते आणि सर्व इंद्रिये भगवंताकडे
लावता लावता कधीतरी भगवंतमय होऊन जाण्याची सुद्धा तुम्हाला आम्हाला काय होऊन जाते तर व्यवस्था होऊन जाते. कारण आमचे सर्व इंद्रिय विषय तो त्यांचा झाला नारायण, असं तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग आपल्या समोर आहे की या 5 विषयांना जे ज्ञानेंद्रियांच्या द्वारे 5 विषयांचं सुख आम्ही भोगतो ते सगळे विषय जर भगवंताविषयीचेच आम्ही केलेले असेल तर तो भगवंत आमच्यावर कृपा करतो आणि त्याचं निर्विषय असणारं निर्विशेष असणारं असं स्वरूप जे आहे ते आम्हाला आकलनात येण्यासाठी म्हणून बुद्धियोग देतो. ददामि बुद्धियोगम तम, जे सर्व भावे मज भजले, जे सर्व भावानी सर्व इंद्रियांच्या द्वारे. आज एकादशीचा दिवस आहे आणि एकादशीच्या दिवशी असं म्हणतात की त्या एका परमात्म्याकडे आपले 11च्या 11 इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मनाला हे आतलं करण, अंतःकरण म्हणजे करण म्हणजे इंद्रिय, अंत म्हणजे आतलं, असं आतमध्ये असणारं जे मन आहे तेही भगवंताकडे आम्ही लावून दिलं की मग आम्हाला त्या परमात्म्याची ओळख पटण्याची पूर्ण व्यवस्था होऊन जाते. असा संतांनी तुम्हाला आम्हाला काय सांगितलेलं आहे तर भरवसा दिलेला आहे, विश्वास दिलेला आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवावी आणि एकादशीच्या दिवशी सर्व इंद्रिये त्या परमात्म्याकडे लावण्याचा प्रयत्न करावा. मंदाताई गमतीने म्हणतात की आमचं मात्र नेमकं उलट होतं. आज एकादशीचा दिवस आहे त्यामुळे स्वयंपाक फारसा करायचा नाही. मग एकादशीच्या दिवशी आम्ही काय करतो तर स्वयंपाक फारसा करायचा नसल्यामुळे कपाट आवरायला काढतो, अजून दुसऱ्या काहीतरी गोष्टी करतो. मंदाताई आवर्जून सांगतात की एकादशीच्या दिवशी दुसरे व्यवहार अजिबात करू नये. एकादशीच्या दिवशी बाजारात जाऊन नवीन खरेदी अजिबात करू नये. कारण बाजारात गेलं की अंतःकरण आमचं त्या ठिकाणी काय होऊन जातं, 12 वाट्याने धावायला लागतं आणि असं 12 वाट्याने धावायला लागलेलं अंतःकरण जे आहे ते परमात्म्याशी एकरूप करता येत नाही. म्हणून किमान एकादशीच्या दिवशी तरी 11च्या 11 इंद्रिय एका पांडुरंगाच्या ठिकाणी स्थित करण्याचा प्रयत्न करणे याला एकादशीचं व्रत असं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी.